काय परिस्थिती? लोटे MIDCच्या संदर्भात जो स्फोट झाला त्याच्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना अध्यक्ष करून एक समिती नेमलेली आहे की त्याच्यामध्ये जो स्फोट झाला त्याचं कारण काय, निष्काळजीपणा झाला आहे की नाही. त्याच्यामध्ये स्वतः RDC आहेत, तिथले प्रांत अधिकारी आहेत आणि पोल्युशन बोर्डाचे तिथले अधिकारी आहेत. असं आपल्याला एक 8-15 दिवसामध्ये अहवाल देतील आणि कशामुळे नक्की स्फोट झाला हे चित्र आपल्यासमोर येईल. परंतु केमिकल झोन असल्यामुळं केमिकलच्याच मुळं हा स्फोट झालेला ही प्राथमिक माहिती मला देण्यात आलेली आहे. आज देखील एक ॲक्सिडेंट झालेला आहे, भीषण असा अपघात झालेला आहे, जिल्ह्याच्या दृष्टीने दुःखद घटना आणि त्याच्यामध्ये पहाटे 5 वाजताच मला याची कल्पना पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली. त्याच्यानंतर स्वतः ॲडिशनल SP जयश्री गायकवाड त्या स्पॉटवर त्या ठिकाणी आहेत. मी देखील संपर्कामध्ये आहे. मी त्यांच्या नातेवाईकांशी देखील बोललेलो आहे. पण ही दुर्दैवी घटना आहे की नातेवाईकाच्या अंत्यविधीला जात असताना दुर्दैवानं हा अपघात झाला आहे. त्याच्यातनं 5 लोकांचा मृत्यू झाला आहे, 2 जखमी आहेत. तो कशामुळे झाला आहे तर त्याच्यामध्ये काही अनेक गोष्टी कळत आहेत की बांधली नाही म्हणून काही तिथल्या मंडळींनी आक्षेप घेतलेला आहे. तिथं अजून रस्त्याचं काम नॅशनल हायवेचं सुरू आहे. त्या सगळ्या त्रुटी काय आहेत हे बघण्याच्या सूचना देखील मुख्य अभियंता जे नॅशनल हायवेचे आहेत शेला त्यांच्याशी माझं सकाळी बोलणं झालेलं आहे. ते देखील स्वतः व्हिजिट करत आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला लक्षात येईल. आता ते लक्षात येऊन किती उपयोग आहे हा तर 5 जण त्याच्यामध्ये गेलेले आहेत. त्याच्यामध्ये दुर्दैवी घटना आहे. आताच प्राथमिक त्याच्यावर बोलणं तो कशामुळे झाला आहे हे योग्य नाही. परंतु मी स्वतः त्याच्यावर लक्ष ठेवून आहे. आत्ता तिथे पोलीस अधीक्षक देखील पोचलेले आहेत रस्ता सुरक्षा बैठकीसाठी आणि त्याच्यातनं नक्की काय निष्पन्न होईल त्याच्यानंतर बोलणं उचित ठरेल. पर्यटनाच्या घाट्यामध्ये हाऊसबोट टर्मिनल करता येईल का ही पाहणी आपण करतोय आणि अजून 5 हाऊसबोट जर बचत गटाच्या माध्यमातून भाट्यामध्ये आल्या तर एक अतिशय निसर्गरम्य पर्यटनाचं ठिकाण हे रत्नागिरीमध्ये होईल आणि बचत गटाच्या माध्यमातून हाऊसबोट चालवणारा रत्नागिरी जिल्हा हा महाराष्ट्रातला पहिला जिल्हा असेल. जसे आता 2 हाऊसबोट बचत गटच चालवत आहेत. CNGच्या प्रॉब्लेमसाठी आणि महानगर गॅसच्या नागरिकांच्या ज्या अडीअडचणी आहेत त्याच्यासाठीच आज मी बैठक बोलवलेली आहे. या बैठकीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे की पावसाच्या अगोदर काही ठिकाणी रस्ते त्यांनी खणून ठेवलेले आहेत आणि ते डागडुजी ते करू शकलेले नाहीत. काही ठिकाणी वर पाईपलाईन टाकून ठेवलेली रस्त्याच्या वर, त्याचं नक्की ते काय करणार आहे. आणि अजून जो काय 10-12 दिवसाचा मान्सून पूर्व आम्हाला पिरियड मिळतोय त्याच्यामध्ये तातडीनं ही कामं केली पाहिजे यासाठी मी सूचना त्यांना देणार आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की CNGचं जे शॉर्टेज असल्यासारखं दिसतं, आता खरं आहे की नाही याची खात्री देखील आज मी करून घेणार आहे. बऱ्याचशा वेळेला याबाबत मला असं वाटतं की हा जल्लोष नाही आहे. तिरंगा यात्रा काढून, तिरंगा रॅली काढून अख्खा देश हा सैनिकांसोबत आहे. सैनिकांनी केलेली कर्तबगार कामगिरी यांना आम्ही मानवंदना देतोय आणि त्याच्यासाठी सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी सैनिकांमध्ये आहे ती ऊर्जा दृढ करण्यासाठी किंवा वृद्धिंगत करण्यासाठी जर नागरिकांनी रस्त्यावर येऊन त्यांना मानवंदना देण्याचा जर निर्णय घेतला त्याच्यामध्ये कुठेही गैर नाही. कुठेही जल्लोष म्हणून हा कार्यक्रम होत नाही. हा तिरंगा रॅली म्हणून कार्यक्रम होतो आणि तिरंगा रॅली हातात तिरंगा घेऊन नागरिकांना कुठेही जाण्याचा अधिकार आहे. त्याच्यामुळे जल्लोष हा शब्दप्रयोग करण्यापेक्षा ही जी रॅली आहे त्या रॅलीकडे सकारात्मकदृष्ट्या आपण बघितलं पाहिजे. ऑपरेशन सिंदूर हे अजून थांबलेलं नाही असं स्वतः राजनाथ सिंह साहेबांनी सांगितलेलं असल्यामुळं जर तुम्ही आमच्यावर दहशतवादी हल्ला कराल तर त्याला आम्ही युद्ध मानू असं धाडस करणारे आपले नरेंद्र मोदी साहेब आहेत. त्याच्यामुळं मला असं वाटतं की तिरंगा यात्रा ही सैन्याचं मनोबल उंचवण्यासाठी केलेली एक विधायक यात्रा आहे. कोण पदाधिकारी ते निवडणुकीपर्यंत किती इकडे राहतील, जबाबदारी दिलेले किती इकडे येतील हे जर बघतोय. आणि कितीही पदाधिकारी नेमले तरी मी दाव्यानिशी सांगतो की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्यावेळी होतील ते मुंबई महानगरपालिकेपासून महाराष्ट्रातल्या सगळ्या नगरपालिका थेट रत्नागिरीपर्यंतच्या या सगळ्या महायुतीने जिंकलेल्या आपल्याला दिसतील. पण भरतशेठ गोगावलेंचा रुमाल खांद्यावर नसतो. भरतशेठ गोगावलेंचा नॅपकिन हा गेली वर्षानुवर्ष काखेत असतो.
त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की त्यांनी भरत गोगावले साहेबांची नक्कल केली. आता मला शोधावं लागेल की खांद्यावर नॅपकिन टाकणारा नेता कोण आहे. रायगड या दिशेने कसं बघतो? भरत शेठ गोगावले हे सर्वसामान्य लोकांचं एक फार मोठं नेतृत्व आहे. भरत शेठ गोगावलेंच्या समोर अनंत अडचणी त्यांच्या 25 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये आल्या, तरी देखील ते जिंकलेले आहेत. आणि आज त्यांचा एक सहकारी म्हणून त्यांच्याबद्दल मला नितांत अभिमान आहे. एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस, कसलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला माणूस, वंदनीय बाळासाहेबांच्या नेतृत्वामुळं राज्याचा कॅबिनेट मंत्री होतो. मला असं वाटतं हे कोकणातल्या शेतकरी कुटुंबाला अभिमान वाटावा असं नेतृत्व आहे. त्याच्या पलीकडे मला दुसरं काही सांगायचं नाही. आणि अजून किती निवडणुका जरी झाल्या तरी भरत शेठ गोगावलेच तिथून निवडून येणार, ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे. पालकमंत्री ग्रामीण भागामध्ये आत्तापर्यंत झालेली नोंदणी म्हणजे जे फॉर्म जमा झालेले आहेत ते 18,928 फॉर्म जमा झालेले आहेत. शहरामधले 4,000 फॉर्म जमा झालेले आहेत. म्हणजे आतापर्यंत झालेली नोंदणी ही जवळजवळ 23,000 झालेली आहे. आणि ग्रामीण भागामध्ये एकूण नोंदणी ही सुमारे 60,000 होण्याची शक्यता आहे. त्याची आकडेवारी माझ्याकडे आहे. आणि शहरामध्ये 10,000 होण्याची शक्यता आहे. आणि संगमेश्वरचं ॲड केलं तर आम्ही 1,00,000 मतदार नोंदणीपर्यंत, आपल्या सभासद नोंदणीपर्यंत रत्नागिरी तालुक्यामध्ये पोहोचू अशी शक्यता आहे.